नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अनालायझर. मनुवाद 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 हा शब्द सतत 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 ऐकून मला आता कंटाळा आलाय. म्हणजे मनुवादी ठरवायचं तर आपल्याला जे पटत नाही ते जे मांडतो ते मनुवादी, किंवा आपल्यासाठी जे लाभदायक नाही, नुकसानकारक आहे हे जे मांडतो तो मनुवादी. अशा स्वरूपाची नवी मनुवादाची व्याख्या काही मंडळींनी करून ठेवलेली आहे. मंडळी, दुसऱ्यांनी केली ती इतिहासाची मोडतोड आणि आपण केलं तो खरा इतिहास. खरं तर कोणत्याही पुराव्याशिवाय असा आधुनिक इतिहास मांडणाऱ्या मंडळींना काय बोलावं ते समजत नाही. तुम करो तो कॅरेक्टर ढीला, हम करे तो रासलीला, अशा स्वरूपाचा नवा प्रवाह देखील आपल्याकडे येतोय. हर हर महादेव या चित्रपटाच्या विरोधाच्या निमित्ताने ही दुतोंडी महांडुळं रोज उघडी पडतायत. मनुवादाच्या विरोधात भानामती वाद नव्याने सुरू होतोय. होय, भानामती हा शब्द मी वापरतोय तो जाणीवपूर्वक वापरतोय. करणी, भानामती हे सगळे प्रकार ही काळ्या जादूची असतात, माणसांना वश करून घेण्यासाठीची असतात. ती आपल्या वशीभूत व्हावीत आणि आपण म्हणेल तसं वागावं, असं त्या करणी भानामतीचा प्रकार असतो. त्रास व्हावा समोरच्याला. तसाच काहीसा प्रकार महाराष्ट्रात चालू आहे ना. म्हणजे ही सगळी मंडळी जे करतील त्याला कोणीही बोलायचं नाही, पण दुसऱ्या कोणी पुराव्यासहित काही मांडलं तर त्याला मनुवादी ठरवत आम्ही ठोक्याने बंद करू, आम्ही बलपूर्वक बंद करू, असा सारखा दोषा लावायचा. त्या चित्रपटात काय चूक एवढं सांगून मोकळं व्हायचं, कसं चूक हे कधीच सांगायचं नाही. बरं, तुम्ही जे उपद्व्याप केलेत ते किती छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती निष्ठा दाखवणारे आहेत, हाही प्रश्न माझ्या मनामध्ये पडतो. इतिहासाची तोडफोड केली ती तुम्हीच. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी तुमच्या मनातले भाव काय होते हेही आधी व्यक्त झालेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अस्सल आणि क्रमांक 1चा शत्रू कोण असेल तर या देशामध्ये पापी औरंग्या. या पापी औरंग्याच्या विरोधामध्ये छत्रपती शिवाजी महाराज प्राणपणाने लढले. याच औरंग्याला सुफी संत म्हणणारा राष्ट्रवादी काँग्रेस छत्रपती शिवाजी महाराजांची बाजू घेतोय. पटत नसेल तर छत्रपती संभाजीनगरमध्ये औरंगाबाद म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागानं केलेलं हे धरणे आंदोलन बघा, त्यातली छायाचित्र नीट बघा. हे झूम करून दाखवावं, एक एक गोष्ट दाखवावी. मी माझ्या सहकाऱ्यांना सांगतोय की एडिट करताना ती काळजी घ्या. बघा, यात औरंगजेबाचा उल्लेख सुफी संत असा केलाय. औरंगजेबाला सुफी संत ठरविणारे छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाने केलेला विरोध हा त्याच्या साम्राज्य विस्तारासाठीचा होता, हिंदुत्वाला नव्हता असं म्हणणारे आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची कड घेऊ लागले. आता त्यांना हा चित्रपट इतिहासाचं विद्रुपीकरण वाटू लागलाय. एवढ्यावर नाही थांबायचंय. याच राष्ट्रवादी काँग्रेसचा सगळ्यात लाडका नेता नवाब मलिक, जो तुरुंगात गेल्यावरही मंत्रिपदावर कायम होता, त्याचा रायगडावरचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतोय. हा व्हिडिओ नीट बघा. या व्हिडिओत तुम्हाला नवाब मलिक दिसेल, कसा दिसेल तेही बघा. बघितलं, मी आता तुम्हाला जी माहिती सांगतोय ती पुन्हा झूम करून नीट माझ्या आवाजासोबत ते सुद्धा दिसेल. यात नवाब मलिक घोषणा देत नाहीये. नवाब मलिक हात वर करून छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणत नाही आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अन्य मंत्री ते जी गोष्ट करतायत ते नवाब मलिक करताना दिसत नाहीये. तो आपला हातावर हात धरून शांतपणे उभा आहे. ही राष्ट्रवादीच्या माणसांची शिवभक्ती. ही शिवभक्ती तुमच्याकडे असेल आणि आता तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन ओरडत असाल, काही आरोप करत असाल, तर तो अधिकार तुम्हाला पोचतो का, हाच माझा खरा प्रश्न आहे.
अहो उठसूट मनोवादी म्हणणं सोपं आहे, पण या कुराणवाद्यानं काय केलंय हे कुणी बघणार की नाही? की फक्त झोडपत राहायचं, जे सोयीचं नाही त्याला विरोध करत राहायचा, हीच नीती ठेवायची आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोच्च नेते शरद पवार त्या जितेंद्र आव्हाडांनी एक ट्विट करून टाकलं. जितेंद्र आव्हाडांचा उल्लेख आला की मला शेलारचा करावा वाटतो, कारण तो फोटो मस्तकात जातो. अहो ज्यांचं समर्थन करायचं म्हणून जी लोक समोर आली तीच लोक आव्हाडांच्या खांद्याला खांदा लावून उभा असतील तर मस्तकात आग जाते, चूड पेटते. भाजपाचाही राग यायला लागतो. या जितेंद्र आव्हाडांनी ट्विट केलं आणि त्या ट्विटमध्ये सांगितलं, मनोवादी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे शरद पवार भाषण करतात, त्यांचा सन्मान करतात, तोही एकदा ऐकून घ्या. I don't want to describe anything about Babasaheb Shivshahi Babasaheb Purandare. Everybody knows in this. Whole life he has spent only one subject, just to try to enlighten younger generation about the Maratha history, particularly contribution of the Shivaji. He has delivered many lectures, and through his lectures, number of people realize what is the importance of Maharashtra's force, and particularly Shivaji's force. That in depth he has studied all these issues, and he tried to enlighten the younger generation. So I am really happy that all of them has been honored here. ऐकलात? आता मी तुम्हाला ते शब्द जाणीवपूर्वक ऐकवणार आहे जे शरद पवारांच्या तोंडी आलेत. ऐका ते शब्द जिथे शरद पवार छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख इंग्रजीत फक्त शिवाजी शिवाजी असा करतात. ऐका. About the Maratha history, particularly contribution of the Shivaji, he has delivered many lectures, and through his lectures, number of people realize what is the importance of Maharashtra's force, and particularly Shivaji's force. That in depth he has studied all these issues, and he tried to enlighten the younger generation. तुम्ही महाराजांना प्रेमानं शिवाजी म्हणू शकता आणि दुसऱ्या कोणी शिवाजी असा उल्लेख आपुलकीनं, प्रेमानं, जिव्हाळ्यानं केला की तो तुम्हाला महाराजांचा अपमान वाटतो. हे तुमचं दुतोंडी महांडूळपण आहे. तिथे तुम्हाला, कारण तिथे उल्लेख करतायत ते शरद पवार, ते चालतं कारण ते तुमच्या सोयीचं आहे, आणि इथे तुमच्या गैरसोयीचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला माझा राजा वाटणं हे तुमच्या गैरसोयीचं आहे, म्हणून तुम्ही तो उल्लेख केला की चेकाळता, विरोध करू लागता. पण शिवाजी महाराजांचा उल्लेख शिवाजी असा शरद पवारांनी केला की मात्र तुम्हाला काहीच वाटत नाही. अहो ज्या पुरंदरेंना मनोवादी ठरवत इतिहासाचं विकृतीकरण केल्याचा आरोप तुम्ही करता आहात, त्याच पुरंदरेच्या कौतुक सोहळ्यात शरद पवार बोलतात हे देखील का विसरून जाता की सोयीनी मांडायचं. त्यावेळेला पुरंदरेंशी सोबत करणं हे तुमच्या दृष्टीनं राजकीय दृष्ट्या सोयीचं होतं, आता ते सोयीचं नाही, म्हणून हे धंदे चाललेत का? त्याच्या पुढे आपण जाऊ. इतिहासात बदल केलाय, मनोवाद्यांनी केलाय असा आरोप तुम्ही नेहमीच करत राहता. बरं, जे बदल झालेत, जे केलेत ते पुराव्यासहचे आहेत, जे सांगितलंय ते पुराव्यासहच आहे. तुम्ही जो बदल केलाय त्याचे पुरावे सादर करत नाहीत. बरं, ज्या पुष्ट्यर्थ तुम्ही बोलताय त्याचे पुरावे तरी किमान सादर करा. बरं जाऊ द्या, तुम्ही इतिहास कसा बदललाय ते जरा पुराव्यासहित सादर करतो. तुम्ही जेव्हा राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जन्मगावी कार्यक्रमाला जाता तेव्हा आपल्या खानदानातल्या नातवाचं महत्व वाढावं यासाठी काय बोलता, ऐका शरद पवारांच्या तोंडून. जामखेड तालुक्यातलं जिथून रोहित पवार महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमदार म्हणून जातात, त्या मतदारसंघामध्ये तोंडलीला त्यांचा जन्म झाला. रोहित पवार महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमदार म्हणून जातात, त्या मतदारसंघामध्ये तोंडलीला त्यांचा जन्म झाला. याला काय म्हणायचं? इतिहास पुरुषापेक्षा
रोहित पवाराचं महत्व वाढविण्याची ही कृती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या पेक्षाही रोहित पवारांचं महत्व वाढवण्याची ही कृती क्षम्य समजायची? की शरद पवारांनी केलं की मान्य, की अहिल्यादेवींचा असा अपमान केलेला चालतो? अहो एवढंच काय, याच शरद पवारांनी शिवाजी महाराजांचा फोटो छापताना एका पोस्टरवरती, रोहित पवारांच्या कार्यक्रमाच्या पोस्टरवरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यावर नेऊन शरद पवारांना बसवलंय. बघा, तोही फोटो बघा, तुमच्या लक्षात येऊन जाईल. म्हणजे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागी इतके थोर होता की त्यांच्या डोक्यावर बसण्याची तयारी आहे. हे तुम्ही करता तेव्हा लोकांनी क्षम्य मानायचं, आणि दुसऱ्या कुणी कुलकर्णी, जोशी, देशपांडे आडनावाच्या माणसांनी केलं की ते मात्र भयंकर पाप असतं. यात एकच साधा सरळ विषय आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकीय आणि व्यावहारिक उपयोग, लाभ केवळ तुम्हाला घ्यायचा आहे. त्यात अन्य कोणी त्यांना सांगायला आलं, तो विषय मांडायला आलं की तुमच्या आग होते, तिळपापड होते. हेच त्यामागचं खरं कारण आहे. इतिहासाची मोडतोड करण्याची भाषा करताय ना. मी शरद पवारांचं एक भाषण तुम्हाला ऐकवतोय का? हे चालतं का? मला एवढंच सांगा फक्त. ते भाषण तुम्ही ऐका आणि मग बोलू. त्या गेटवे ऑफ इंडियाच्या जवळ पंचमदेवाची बोट लागली. ते उतरले खाली, त्याचं स्वागत झालं. आणि त्यावेळेला त्या कमानीच्या कोपऱ्याला एक मुंजासेवाला एक कोणतरी व्यक्ती उभी होती. पंचमदेवात जायला लागल्याच्या नंतर पोलिसांनी त्या व्यक्तीला बाजूला केलं. पंचमदेवाला आश्चर्य वाटलं, गंमत वाटली. हा कोण माणूस आहे, का त्याला बाजूला करतात? त्यांनी पोलिसांना थांबवलं आणि स्वतः थांबले आणि त्या व्यक्तीच्याकडे गेले. त्या व्यक्तीच्या हातामध्ये एक मागण्याचं निवेदन होतं, आणि ती व्यक्ती म्हणजे ज्योतिबा फुले. ऐकलत? याच शरद पवार स्पष्टपणे सांगतायत की महात्मा ज्योतिबा फुले गेटवे ऑफ इंडिया जवळ मुंडासं बांधून उभे होते आणि जॉर्ज पंचमचं लक्ष महात्मा ज्योतिबा फुलेंच्याकडे गेलं. पवार साहेब, काळ तरी माहित आहे का जॉर्ज पंचम भारतात आल्याचा? याविषयी मी आधी बोललोय. जॉर्ज पंचम भारतात इंग्लंडचा राजा बनून आला तो पहिल्यांदा, आणि त्यावेळेला महात्मा फुलेंचं निधन होऊन कितीतरी वर्ष लोटलेली होती. इतिहासाची मोडतोड कोण करताय पवार साहेब? आणि कशा करता? म्हणजे महात्मा फुलेंच्या इतिहासाची मोडतोड करून मांडलेली तुम्ही चालते. तुम्ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा अपमान केलेला चालतो, आणि आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं कौतुक कोणी करणार असेल तर ते कौतुकही तुम्हाला चालत नाही. कुठला प्रकार आहे हा? कसल्या स्वरूपाची भाषा आहे ही? आणि मारहाण कोण करताय? मारहाण तुम्हीच करता. मारहाण तुम्हीच करता. आवाड जाऊन मारहाण करतात. थिएटरमधून माणसं हुसकावून लावतात. हा जो डबल ढोलकी धंदा सुरू आहे, हा जो महांडोळी प्रकार सुरू आहे, तो प्रकार महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात येणं आवश्यक आहे. जेव्हा जेव्हा प्रसंग येतो तेव्हा तेव्हा तुम्ही तुमच्या सोयीने महापुरुषांची चरित्र वापरायची, त्याच्या इतिहासामध्ये बदल करायचा, आणि जेव्हा कोणी वस्तुस्थिती सांगेल त्याला इतिहासाचं विकृतीकरण म्हणत मनुवादी ठरवायचं. हो, मनुवादी आणि कुराणवादी यातला भेदही तुम्हाला कळत नाही. तुम्ही थेट कुराणवाद्यांनाही मनुवादी संबोधून मोकळं होता. ही तुमची नवी चाल आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात जातीय विखार कोण आणला असेल तर तो शरद पवारांनी. हे राज ठाकरेंचं वाक्य म्हणूनच खरं वाटू लागतं आणि चिंताजनक वाटू लागतं. अशी ही सगळी स्थिती आहे. महाराष्ट्राचा इतिहास बदलण्याचं काम पवारांनी केलं. आधुनिक इतिहासाच्या नावाखाली आधुनिक, इतिहास कुठे आधुनिक असतो का? इतिहास जुनाच असतो. हे पवारांनी केलंय हे समजावं, आणि हर हर महादेवच्या निमित्ताने तुम्ही जो काही झोडपून काढण्याचा धंदा सुरू केलेला आहे तोही बंद व्हावा, यासाठीच ही वस्तुस्थिती तुमच्या सगळ्यांच्या समोर आणली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि ज्यांना वाटतंय ना की हा विषय गेला पाहिजे त्यांनी अधिकाधिक ठिकाणी शेअर करा, एवढीच विनंती आहे. धन्यवाद.